वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्याची मान फासात. वन्य प्राण्याच्या नुकसानीला शेतकरी सर्वस्वी बळी पडतो आणि त्याला जबाबदार कोण आहे तर वन्य जीव सुरक्षा कायदा. आणि काही वेळा शेतकऱ्याच्या जीवावर पण ही बेततं ते वन्य प्राणी. याच्यामुळं शेतीचं फार मोठं नुकसान होतं आहे. म्हणजे मी असंही म्हणणार नाही की ते शेतकरी वन्यजीव संपवले गेले पाहिजेत. त्यांनाही निसर्गाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे का तर दिलेला आहे, पण त्यांची संख्या अफाट वाढलेली आहे आणि शेतकरी त्याच्यापुढं हतबल झालेला आहे. आता विदर्भ आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर रानडुक्कर आहे, मोर आहे, हरिण आहे, वानर आहे, सायाळ आहे, मोर आहे. इकडं कोकण किनारपट्टीचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा तर हत्ती आहे, रानडुक्कर आहेत, गवेरेडे आहेत, मोर आहे, नंतर वानर आहेत. म्हणजे ह्या सर्व प्राण्यांचा इतका त्रास होतोय असं पण म्हणणार नाही की ते वन्यजीव संपवायला पाहिजेत आणि मनुष्य प्राण्याची शेती चांगली व्हायला पाहिजे, शेतकऱ्याची शेती पण चांगली व्हायला पाहिजे, वन्यजीव बी सुरक्षित राहिले पाहिजेत. आता हे बघा सोयाबीन कसं खाल्लं या, हो का, हे पूर्ण. आणि हे सोयाबीन बघा कसं आहे इकडं. इथं सश्यानं ऊस पण खाल्लाय, सोयाबीन खाल्लंय, इकडं बघा सोयाबीन खाल्लंय. पण तिथं शेतकऱ्याचा आणि जीव प्राण्याचा म्हणजे वन्य प्राण्यांचा हा जीव दोघांचाही महत्त्वाचा आहे. शेतीही महत्त्वाची आहे, वन्यजीवही महत्त्वाचे आहेत. ह्याचा सुवर्ण मध्य कोणीतरी साधला पाहिजे. म्हणजे ह्याचा सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे तरच ह्याचा उपयोग होईल. आता ज्या वेळेला असा प्रश्न निर्माण होईल, इथं एक कळीचा मुद्दा निर्माण होते की वन्य प्राणी महत्त्वाचे का मग शेतकरी महत्त्वाचा का शेती महत्त्वाची. तर तुम्ही वन्य प्राण्याला महत्त्व न देता मनुष्य प्राण्याला जास्त महत्त्व देशील. म्हणजे आमच्या कराड तालुक्यामध्ये तर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गगनबावड्यापासून पाक ठाण्यापर्यंत जावा, पुणे, भोर, इकडं कळणानगर, मालकापूर, शाहूवाडी, नंतर पनवेल, पेन किंवा इकडं वाई, महाबळेश्वर, इकडे जावा तुम्ही. इथले शेतकऱ्यांचं मायग्रेशन होण्याचं कारण एकमेव म्हणजे वन्य प्राणी. तिथं हा सगळा टोटली आमचा भातपट्टा होता. तो पूर्णपणे शेतकरी हा मुंबईला मायग्रेट झालाय किंवा पुण्यात